नागपूरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप आता सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे। सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएममध्ये जो घोळ झाला त्यावर आक्षेप घेतलाय आणि या सगळ्यांनी आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय। नागपुरात ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मतं दुसऱ्या उमेदवाराकडे वळवण्यात आली असा आरोप सर्व पराभूत उमेदवारांनी केलाय। या संदर्भात तक्रार करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे नागपुरात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागले असा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केलाय। ईव्हीएमच्या घोळाविरुद्ध आता सर्वपक्षीय उमेदवार जे आहेत ते कोर्टात जाणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे सुद्धा आता आपल्यासोबत आहे। गजानन, नेमका काय प्रकार आहे? सर्वपक्षीय पराभूत उमेदवार जे आरोप करतात त्यात काही तथ्य आहे का? काल एक बैठक झाली सौरभ नागपूरमध्ये आणि त्यामध्ये सर्व पक्षाचे म्हणजे भाजप सोडले तर काँग्रेसचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, बीएसपीचे असे सर्व पक्षीय पराभूत उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते। काही कार्यकर्ते सुद्धा होते आणि सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की ही जी ईव्हीएम मध्ये जी धांदली झाल्याचा आरोप केला आणि या विरोधात न्यायालयात जाण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। त्यासोबतच या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय येत्या मंगळवारी होणार आहे। आपण बघितलं की नागपूर महानगरपालिकेत ऐतिहासिक निकाल लागले। भाजपला 108 जागा ज्या मिळालेल्या आहेत त्या आतापर्यंत इतिहासात कधीच मिळालेल्या नाही। काँग्रेसचं पानिपत झालं, शिवसेनेला 2च जागा मिळाल्या, बीएसपीला फक्त 10 जागा मिळाल्या। अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली। अशा परिस्थितीत एका उमेदवाराची मतं दुसऱ्या उमेदवाराला वळवण्यात आली असा आरोप या सगळ्या पराभूत उमेदवारांनी केलेला आहे आणि त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय या सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्यासाठीच एक महत्त्वपूर्ण बैठक काल उशिरा एक पार पडली आणि न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला। कदाचित सोमवारपर्यंत या विरोधात याचिका दाखल केली जाईल उच्च न्यायालयामध्ये। उच्च न्यायालयात सोमवारपर्यंत या विरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। थँक्यू गजानन या सगळ्या माहितीबद्दल। ॲक्च्युली माझ्याकडे जो एजंट आला होता त्यांनी बोललेला की 15 लाख रुपयांचं आमचं सॉफ्टवेअर राहणार ताई, तुम्हाला सायंकाळच्या वेळेस पददिवे बंद होतील इलेक्शन झाल्यानंतर, आणखी ते जे ओटं आहेत ते चेंज करण्यात येणार। आणखी त्या दिवशी असं झालं की आम्हाला म्हटलं की 15 लाखमधून तुम्हाला अर्धे आधी द्यायचे आहे आणखी अर्धे नंतर द्यायचे आहे। पण मला वाटलं की हे काही असंच असेल, आम्हाला चीट करायला आलं असेल। पण ज्या दिवशी इलेक्शन झाले आणखी 21 तारखेला सायंकाळी नागपूर शहराचे सर्वच पददिवे जे सिग्नल्स आहेत ते बंद होते, आणखी अर्ध्या तासासाठी नेटवर्क सिग्नलही बंद होते, केबलही बंद होते। हे मी लोकांच्या ह्याच्यात आणून देते, कारण की आता लोक हे म्हणतीलच की आम्ही हारलो म्हणून असे बोलतात, पण रियालिटी हीच आहे की हीच सरकार आहे 2007 मध्ये जी म्हणत होती ईव्हीएम मशीन नको, पण आता त्यांचं सरकार आहे, त्यांचं राज्य आहे, त्यामुळे त्यांना माहित आहे की ते कशा प्रकारे ते सेट करू शकतात, त्यामुळे ते त्याला हे म्हणतात। आणखी या ठिकाणी जे मेहनत करणारे कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते ज्यांना मतं मिळायला पाहिजे होती ती मतं दुसरीकडे डायव्हर्ट झाली आणि त्याच्यामुळे हा सगळा जन आक्रोश उठला। लोकांना वाटलं की आम्ही या उमेदवाराला मतं दिले, आमची मतं गेली कुठं, याचाही एक म्हणजे त्यांना प्रश्न पडला नाही। ही झाली खरं अर्थाने लोकतंत्राची हत्या झाली आणि या हत्येमुळे सर्व शहर चिंतित आहे, सर्व उमेदवार चिंतित आहे। आम्ही जसं आता कोर्टाची वेळ सुरू होत जाईल, कारण हा 2 दिवसात सुट्ट्या संपल्या की आम्ही कोर्टात जाणार आहे, यासाठी एकदम जबरदस्त आम्ही साक्षी पुरावे गोळा केले आहे। कारण यापूर्वी इलेक्शन संदर्भात जेवढे काही पिटिशन दाखल झाल्या त्या वरच्यावर उडवल्या गेल्या, पण या पिटिशनमध्ये कोणाचाही जोर चालणार नाही, या पद्धतीने आम्ही काम करतो आहे।